विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा आता पेटलाय। अतिक्रमण काढण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। हातात भगवे ध्वज आणि जय शिवाजी जय भवानीचा जयघोष करत हजारो शिवभक्त विशाळगडाच्या दिशेने जात आहेत। असं असताना काही अज्ञातांनी विशाळगडाच्या पायथ्याला असणाऱ्या गावांमध्येही धुडगूस घातलाय। या जमावाने काही घरांना लक्ष्य केलंय आणि घर पेटवून दिलेली आहेत, तर घरातलं साहित्य सुद्धा रस्त्यावर फेकून दिलंय। काही गाड्यांची तोडफोड या ठिकाणी करण्यात आली आहे। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुद्धा केलाय। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, आपण बघतोय राज्यभरातून जे शिवभक्त आहेत ते आता विशाळगडासाठी निघालेले आहेत, मात्र या ठिकाणी अनेक गावांमध्ये नासधूस करण्यात आलेली आहे। नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। काय माहिती नेमकी मिळतेय? कोणी नासधूस केली सविस्तर? संभाजी राजे यांनी चलो विशाळगडचा नारा दिला होता। त्या पार्श्वभूमीवर आज विशाळगडच्या पायथ्याला हजारो शिवभक्त जमणार होते, मात्र विशाळगड पासून 4 ते 5 किलोमीटर अंतर परिसरात जी गावं आहेत या गावांमध्ये काही अज्ञातांनी घुसून तोडफोड केलेली आहे, घरं पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तसंच वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे। 2 ते 3 घरांमध्ये सिलेंडरचे ब्लास्ट झालेले आहेत। या संपूर्ण जमावावर काबू करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केलेला आहे आणि या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत अनेक तरुण जे आहेत हे विशाळगडच्या दिशेने आपल्याला जाताना दिसत आहेत। मोठा तणाव निर्माण झालेला आहे। सध्या संभाजी राजे हे विशाळगडच्या दिशेने वरती गड चढत आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिक्रमणासंदर्भात राज्य शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण मागे फिरणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। संभाजीराजे यांच्या सोबत निवडक शिवभक्त आहेत, मात्र गडाच्या खाली जी गावं आहेत या गावांमध्ये मात्र काही अज्ञातांनी या पद्धतीने तोडफोड केलेली आहे, घरं जाळलेली आहेत आणि अनेकांना मारहाण देखील केलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये एक मोठा तणाव निर्माण झाला आहे आणि या गावांना सध्या पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। ही दृश्य बघू शकतो। या ठिकाणी आपल्या प्रतिनिधींकडून आपण संपूर्ण अपडेट घेतलेली आहे, मात्र आली होती काय नेमकं केलं? 200 लोक सगळ्यांची घरं प्रत्येक बघा गाड्या बिड्या पलटी केल्या। फोन लावायला नेटवर्क आम्ही काय करणार सांगा, काय करणार सांगा? बघा घर पेटवलं बघा समोर बघा। संभाजी महाराज येणार होते त्यांचं सगळे संभाजी महाराज असे एकच जनतेचे आहेत काय? एकच जनतेचे आहेत काय संभाजी महाराज? जरा कन्फर्म तरी त्यांचं काय शांतपणे करता आपल्या सोबत शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम समाज नव्हता काय? बायकांना घुसून मारताय तुम्ही, गडावरच्या बायकांना मारताय, ही लायकी तुमची? 4-5 जण झुंड करून काय घुसताय तुम्ही?